अगं निंगे, तू तिला एकटीला सोडून बाहेर कशाला गेलीस? अगं कमळे, सरू काकी झोपली होती नव आणि तू बी दिसनास, मग तुला बी बघणं गरजेचं होतं की नाही? आणि त्या नादात मला साहेब सर भेटलं, मग त्यांनीच मला सांगितलं तू ऋषी सरासंग आहे म्हणून. अगं माझा नोकरीचा पहिला दिवस होता की नाही, म्हणून त्यांना मला भेटायचं होतं. खरं गिफ्ट लयच भारी दिलंय ग तुला. कमळे, सरू काकी अशीच हट्ट करत असते बघ. मला गावाकडे जायचं हाय, माझी कमळी कुठं हाय, मला तिला भेटायचं हाय, अशीच बडबड करत असते अगं. निंगे ती काय करल हो? रोज सगळ्या गोष्टी तिला आठवायला लागत्या, सगळं विसरते ती. खरं तिच्या छोट्या कमळीला विसरत नाही बघ. तुला मला विसरते रोज, खरं कमळीचं नाव घ्यायला विसरत नाही, तिच्या आठवणी विसरत नाही. किती जीव असेल बघ की तिचा माझ्यावर. होय ग, काय बी झालं तरी आईचं प्रेम आहे की नाही ते. निंगे एका गोष्टीचं वाईट वाटतं बघ मला लय. अगं आत्ता सगळ्यात जास्त गरज माझी आहे तिला, आणि मी तिला पूर्ण वेळच देऊ शकना झाले. कमळे, अगं काकीची काळजी आपण दोघी मिळून घेऊया की. खरं मला तर बाई दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. तू हे असं दिवसा काम करत असतीस आणि रात्रीचं जागरण करत बसत्या. किती दिवस चालायचं घे? आणि असं रोज जागरण करून मला नाही वाटत आपला अभ्यास पूर्ण होईल. तो एक तर या कामामुळे तुला कॉलेजला बी येता येत नाही. अशानं कसं व्हायचं ग कमळे तुझं? अगं जागरणाचं काही एवढं नाही बघ मला. ठीक आहे, मला रोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात, ह्यातच मला आनंद आहे. आणि तू आणतेस की नाही सगळ्या नोट्स लिहून, मग काय टेन्शन घ्यायचं? करून टाकूया आपण अभ्यास एकदम फास्ट. तू खरं नीट लक्ष देत जा काय शिकवतात कॉलेजमध्ये ते. काय वय वय. कमळे, मी कमळे, अगं कुठं पळतीस? मी हाय. थांब. थांब. मी इथंच आहे. हाय हाय, मी इथंच आहे. हाय. हा नीज बाळा रात्र झाली, दाटतो अंधार आहे. नीज बाळा रात्र झाली, दाटतो अंधार आहे. गात अंगाई तुला जागीच मी असणार आहे. तुला जपणार आहे मी, तुला जपणार आहे. तुझा आधार आहे मी, तुला जपणार आहे. निघे आहे, लहानपणी मला ही सांगाय गायची आणि मी लगेच झोपायचो.